माझं गाव बदलत आहे. धामणगाव. भारतीय स्वातंत्र्य हे देशभक्तांच्या असीम त्यागातून मिळाले आहे. धामणगावात देशभक्तीचा हाच यज्ञ पेटवण्याचे काम स्वातंत्र्य सैनिकांनी केले आहे. याचीच प्रेरणा घेत धामणगावातील 300हून अधिक युवक हातात तिरंगा घेऊन भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत. सामाजिक कार्यातही धामणगावकरांचा विशेष लौकिक आहे. कालिका व भवानी माता मंदिर आहेत. शेतीसोबतच दूध व्यवसायातून येथे धवल समृद्धी अवतरली आहे. माननीय कार्यसम्राट आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी गावासाठी जो निधी दिला, कमीत कमी 25 वर्षामध्ये एकाही आमदारांनी इतका निधी दिला नाही. लाखोवर यायचा आता करोडोवर येतोय. आमच्या गावाला कमीत कमी 6 कोटीचे कामं मंगेशदादांनी दिले आणि असा आमदार आम्हाला लाभला आहे की पुढे याच्या पुढे मंत्री व्हायचे पाहिजे अशी आमची इच्छा आहे गावकऱ्यांची. धामणगावच्या स्वातंत्र्य सैनिकांना नमन करताना आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी येथे विकास कामे साकारली आहेत. धामणगावला आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सढळ हाताने निधी उपलब्ध करून दिला आहे. गावाच्या विकासासाठी दादांनी केलेले योगदान आणि आमदार निधीमधून मिळालेली कामं याच्या बाबतीत सविस्तर अशी चर्चा या माध्यमातून आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवायची आहे. मागच्या पुढाऱ्यांचा किंवा मागच्या स्थानिक प्रतिनिधी आमदारांचा कार्यकाळ बघितला तर एखादं काम दिलं म्हणजे त्या गावाचा विषय संपला किंवा त्या कामाची कोणत्याही पद्धतीने सखोल अशी चौकशी करायची नाही किंवा त्या पाठपुरावा करायचा नाही. परंतु दादांच्या काळात तसं झालंच नाही. दादांनी जेही काम दिलं असेल त्या कामाचा पाठपुरावा केला गेला, त्या कामाची सखोल अशी चौकशी केली गेली. ते काम कोणत्या ठेकेदाराकडून झालं, कशा पद्धतीने झालं, काय झालं याची संपूर्ण अशी माहिती गावकऱ्यांकडून घेण्यात आली आणि वेळोवेळी दादांनी त्या कामाला भेट सुद्धा दिली. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात धामणगाव परिसरात अनेक विकास कामे पूर्ण झाली आहेत. धामणगाव ते शिदवाडी रस्त्याची सुधारणा ₹1,93,80,000 काम पूर्ण झाले आहे. धामणगाव येथे तलाठी कार्यालय बांधकाम ₹15 लाख, नवीन अंगणवाडी बांधकाम ₹11,25,000 आणि रस्ता सुधारणा ₹10 लाख यासारखी कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत. तसेच धामणगाव शिवारातील 894 शेतकऱ्यांच्या खात्यात ₹1,65,63,370 जमा करण्यात आले आहेत. सध्या प्रगतीपथावर असलेल्या कामांमध्ये दहिवत ते धामणगाव रस्त्याची सुधारणा ₹2 कोटी, धामणगाव ते शिदवाडी रस्त्याची सुधारणा ₹1,40,00,000 आणि धामणगाव पाणी पुरवठा योजना ₹1,23,55,000 मंजूर असून ही कामे सुरू आहेत. धामणगाव येथे नवीन स्मशानभूमी बांधकाम ₹10 लाख आणि एकलव्य भवन बांधकाम ₹10 लाख मंजूर झाले आहेत आणि त्यांचेही काम प्रगतीपथावर आहे. भविष्यात धामणगाव येथे मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवण्याचे ₹5 लाखांचे काम पूर्ण होणार आहे, ज्यामुळे परिसरातील लोकांची सोयी सुविधा अधिक वाढेल. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी शहीद जवानांच्या गावी त्यांचे स्मृती शौर्य उभारून आपल्या प्रखर राष्ट्रभक्तीचा खरा परिचय दिला आहे. ही नुसती स्मारके नसून प्रेरणास्थळे आहेत. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी ती जाणीवपूर्वक उभारली आहेत. 40 गावचा चौफेर विकास केला. यामुळेच लोकप्रतिनिधी म्हणून वेगळे ठरतात. कर्तबगार आणि सर्वांचे आवडते असे लाडके आमदार आज कोणत्याच क्षेत्रात कमी नाही आणि कमी नसल्यामुळे सर्व आज धामणगाव त्यांच्या पाठीशी रात्रंदिवस एक विठोबाच्या भक्ती करणाऱ्या माणसासाठी लोक असे धावून आतुरपणे वाट पाहत आहेत. रायगड वारी केली दादांनी आणि पंढरपुरीसाठी माझ्या गावातले बरेचसे म्हातारकोरे लोक गेलेले आणि जाऊन सर्वांनी दादांचा संवाद घेतला. सर्वांजवळ बसले, उठले. दादांनी कोण जेवलेलं आहे, कोण भुकलेलं आहे सर्वांसाठी आज दादा सर्वांची व्यवस्था बघत होते. ते दुसऱ्यांदा दणक्यात विजयी होतील असा दृढ निश्चय धामणगावात दुमदुमतोय. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी